गावाच्या शेवटच्या टोकाला जुन्या वडाच्या झाडामागे एक मोठं काळं घर उभं होतं. गावातल्या लोकांनी त्याला नावही दिलं होतं, ओसाड वाडा. दिवसा ते घर फक्त जुनं आणि निर्जीव दिसायचं, पण सूर्य मावळला की त्या घराभोवतीची हवा अचानक थंड व्हायची. खिडक्यांना काचा नव्हत्या, दरवाज्यावर गंजलेलं कुलूप होतं आणि भिंतीवर काळ्या शेवाळाचे पट्टे होते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्या घरात गेल्या 20 वर्षांपासून कोणीच राहत नव्हतं. तरीही प्रत्येक अमावस्येला रात्री 12 वाजता त्या घराच्या वरच्या मजल्यावर एक दिवा पेटायचा. गावातले लोक म्हणायचे, तो दिवा माणसाने लावलेला नसतो. कुणी त्या घराजवळ जायची हिंमत करत नव्हतं. एके दिवशी शहरातून आलेला अनिकेत गावात पोहोचला. तो जुन्या वास्तूंचा अभ्यास करणारा छायाचित्रकार होता. त्याला गावाच्या बाहेरचा तो वाडा दिसला आणि त्याच्या विचित्र रचनेने तो आकर्षित झाला. चहाच्या टपरीवर त्याने वाड्याबद्दल विचारताच टपरीवाला रघुवीर अचानक शांत झाला. साहेब, त्या घराबद्दल विचारू नका, तो हळू आवाजात म्हणाला. का? अनिकेतने हसत विचारलं. कारण त्या घरात कोणीच राहत नाही, पण घर मात्र रिकामं नाही. अनिकेतला ते वाक्य गमतीचं वाटलं. त्याने अधिक विचारलं तेव्हा रघुवीरने सांगितलं की 20 वर्षांपूर्वी त्या वाड्यात देवयानी नावाची स्त्री आणि तिचा मुलगा ईशान राहत होते. एका पावसाळी रात्री दोघेही अचानक गायब झाले. घर आतून बंद होतं. पोलिसांनी शोध घेतला, पण कुठलाही मागमूस सापडला नाही. त्यानंतर वाडा कायमचा बंद करण्यात आला. मग दिवा कोण लावतो? अनिकेतने विचारलं. रघुवीरने त्याच्याकडे सरळ पाहिलं. ज्याला घर अजूनही आपलं मानतं. त्या रात्री अनिकेतने निर्णय घेतला की तो वाड्याची छायाचित्र काढणार. रात्री 11:30च्या सुमारास तो कॅमेरा, टॉर्च आणि रेकॉर्डर घेऊन वाड्यापाशी पोहोचला. आजूबाजूला इतकी शांतता होती की स्वतःच्या श्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मुख्य दरवाजावरचं कुलूप त्याने हात लावताच अचानक खाली पडलं. अनिकेत थबकला. योगायोग, स्वतःशीच म्हणत त्याने दरवाजा ढकलला. दरवाजा किरकिरत उघडला. आत धुळीचा वास, जुन्या लाकडाचा कुबटपणा आणि कुठेतरी ओलसर मातीचा गंध जाणवत होता. त्याने टॉर्च फिरवली. भिंतीवर अनेक जुनी चित्र होती, पण प्रत्येक चित्रावरचे चेहरे काळ्या रंगाने खरडलेले होते. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. ठक ठक ठक. अनिकेतने टॉर्च वर केली. जिना रिकामा होता. आवाज मात्र पुन्हा आला. यावेळी अगदी त्याच्या डोक्यावरून. तो सावधपणे जिना चढू लागला. दुसऱ्या मजल्यावर पोचल्यावर त्याला एक लांब कॉरिडॉर दिसला. शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडला होता. त्यातून पिवळसर प्रकाश बाहेर येत होता. अनिकेतच्या हातातला कॅमेरा थरथरला. त्याने हळूहळू दरवाजा ढकलला. खोलीत एक जुना टेबल, तुटलेली खुर्ची आणि भिंतीवर मोठं घड्याळ. घड्याळाचे काटे 12:01 थांबले होते. टेबलावर धुळीने झाकलेली एक डायरी पडली होती. त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर हे वाचत असाल तर तुम्ही घरात आलात. आता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. अनिकेतच्या अंगावर काटा आला. त्याने पुढचं पान उलटलं. त्यावर देवयानीचे हस्ताक्षर होती. ईशानला वाचवण्यासाठी मला या घराशी एक करार करावा लागला, पण घराने माझ्याकडून जे घेतलं ते परत मिळवण्यासाठी ते प्रत्येक अमावस्येला कोणाला तरी बोलावतं. अनिकेतच्या हातातून डायरी जवळजवळ सुटली. त्याच क्षणी खाली मुख्य दरवाजा आपटल्याचा आवाज झाला. धाडकन. त्याने धावत जिन्याकडे पाहिलं. जिन्याच्या पायऱ्यांवर एक सावली उभी होती. ती सावली हळूहळू वर येत होती. तिच्या पावलांचा आवाज नव्हता, फक्त भिंतीवर तिची काळी आकृती वाढत होती. अनिकेत मागे सरकला. सावली कॉरिडॉरच्या मध्यभागी आली आणि थांबली. मग एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला. आई म्हणाली होती, पुन्हा कोणी आलं तर त्याला वरच्या खोलीत घेऊन ये. अनिकेतने टॉर्च त्या दिशेने वळवली. तिथे कोणीच नव्हतं, पण कॉरिडॉरचा शेवटचा दरवाजा आता पूर्ण उघडला होता. आतून एक मंद आवाज आला. अनिकेत, मला बाहेर काढ. तो आवाज त्याच्याच आवाजासारखा होता आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, घराने त्याचं नाव आधीच कसं ओळखलं. अनिकेत काही क्षण जागच्या जागी गोठून उभा राहिला.
त्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. अनिकेत, मला बाहेर काढ. तोच आवाज पुन्हा आला. यावेळी तो आवाज वरच्या खोलीतून नव्हे तर त्याच्या अगदी मागून आला. त्याने झटकन मागे वळून पाहिलं. कॉरिडॉर रिकामा होता, मात्र त्याच्या पायाजवळ एक जुना फोटो पडला होता. त्याने तो उचलला. फोटोत देवयानी, ईशान आणि त्यांच्या मागे उभा असलेला एक अनोळखी पुरुष दिसत होता. पण त्या पुरुषाचा चेहरा पाहताच अनिकेतच्या छातीत धस्स झालं. तो चेहरा त्याचाच होता. फोटो किमान 25 वर्षापूर्वींचा दिसत होता आणि अनिकेतचा जन्म त्यानंतर झाला होता. अचानक खोलीतील दिवा विझला. काळोखात कोणीतरी कुजबुजलं. तू परत आलास? अनिकेतने टॉर्च लावली, पण टॉर्च चालू होत नव्हती. त्याने मोबाईल काढला. स्क्रीनवर वेळ 12:01 दाखवत होती. त्याने दरवाजाकडे धाव घेतली, पण दरवाजा बंद होता. त्याने जोरजोरात ओढला. काहीच उपयोग झाला नाही. तेवढ्यात भिंतीवरचं घड्याळ चालू झालं. काटा उलट दिशेने फिरू लागला. 12:01, 12, 11:59. वेळ मागे जात होती. अचानक कॉरिडॉरमध्ये लहान मुलाच्या पावलांचे आवाज घुमले. टप टप टप. अनिकेतने आवाजाच्या दिशेने पाहिलं. पांढऱ्या कपड्यातला एक मुलगा कॉरिडॉरच्या शेवटी उभा होता. त्याचा चेहरा खाली झुकलेला होता. ईशान. अनिकेतच्या तोंडून शब्द निघाला. मुलाने हळूहळू मान वर केली. चेहरा फिकट, डोळे पूर्ण काळे. तो हसला. तू उशिरा आलास. तू कोण आहेस? अनिकेतने घाबरत विचारलं. मुलाने हाताने मागच्या खोलीकडे इशारा केला. आई अजून वाट पाहते. दरवाजा आपोआप उघडला. आत एक स्त्री खिडकीजवळ उभी होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते. देवयानी. अनिकेत कुजबुजला. स्त्रीने हळूच मान वळवली. तिचा चेहरा पाहताच अनिकेत किंचाळला. चेहऱ्यावर डोळे, नाक, ओठ काहीच नव्हते. फक्त गुळगुळीत काळी त्वचा होती. तू आलास? ती म्हणाली. तुझी वाट आम्ही कित्येक वर्ष पाहत होतो. अनिकेत मागे हटला. माझा तुमच्याशी काय संबंध? स्त्रीने भिंतीवरच्या फोटोकडे पाहिलं. हा प्रश्न तू आधीही विचारला होतास. अचानक अनिकेतच्या डोक्यात तीव्र वेदना झाली. त्याच्या डोळ्यासमोर काही दृश्य चमकली. एक जुना वाडा, किंचाळणारी देवयानी, लहान ईशान आणि एक तरुण पुरुष. तो पुरुष घराच्या तळघरात काहीतरी बंद करत होता. अनिकेतला अचानक जाणवलं की तो पुरुष त्याचा पूर्वज होता. 20 वर्षापूर्वी देवयानी आणि ईशान गायब झाले नव्हते. त्यांना तळघरात बंद करण्यात आलं होतं. घरातला पुरुष पळून गेला, पण जाताना त्याने एक शाप सोडला होता. या घराने माझं घेतलं तर प्रत्येक पिढीतून एक जण परत येईल. देवयानीचा आत्मा त्या शापात अडकला होता. अनिकेतने डायरी उघडली. शेवटच्या पानावर फक्त एक वाक्य होतं. घराला रक्त नको, त्याला आठवण हवी आहे. त्या क्षणी भिंत हलली आणि तळघराकडे जाणारा गुप्त दरवाजा उघडला. अनिकेत खाली उतरला. तिथे एक लोखंडी पेटी होती. पेटी उघडताच आत जुन्या अस्थी, देवयानीची माळ आणि एक पत्र दिसलं. पत्रात लिहिलं होतं, जो सत्य बाहेर नेईल त्याचं घर मुक्त होईल. अनिकेतने पत्र हातात घेतलं आणि मागे वळला. देवयानी आणि ईशान तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच शांतता होती. सत्य गावाला सांग, देवयानी म्हणाली. अनिकेतने पेटी उचलली आणि वर धाव घेतली. मुख्य दरवाजा आता उघडा होता. तो बाहेर पडताच पहाटेचा पहिला प्रकाश दिसला. त्याने मागे वळून पाहिलं. वाडा शांत उभा होता. खिडकीतला दिवा विझला होता. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तळघर उघडलं. आज सापडलेल्या पुराव्यांमुळे 20 वर्षापूर्वींचं सत्य समोर आलं. त्या दिवसानंतर वाड्यात कधीच दिवा पेटला नाही. पण काही महिन्यांनी अनिकेतने आपल्या शहरातील घरात तो जुना फोटो लावला. एका रात्री 12 वाजता त्याला फोटोच्या काचेवर टकटक ऐकू आली. त्याने डोळे चोळून पाहिलं. फोटोत देवयानी आणि ईशांत नव्हते. त्याच्या जागी अनिकेत उभा होता आणि त्याच्या मागे तेच काळं घर दिसत होतं. फोटोच्या खाली नव्याने एक वाक्य उमटलं होतं, घर रिकामं झालं आहे, पण कथा अजून संपलेली नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.